नमस्कार. आपल्या प्रत्येकाच्या आत एक अशी शक्ती दडलेली आहे जी आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. पण गंमत म्हणजे हीच शक्ती आपल्या नकळत दररोज वाया जात आहे. आज आपण मानवीय विद्युत के चमत्कार या ग्रंथाच्या आधारे ब्रह्मचर्याचं रहस्य आणि त्यातून मिळणारं अद्भुत सामर्थ्य समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या आतल्या या लपलेल्या शक्तीला जाणून घेऊया. जरा विचार करा की आपल्या आत एक प्रचंड न वापरलेली शक्ती आहे. ही काही साधीसुधी शक्ती नाहीये, तर ही एक अशी ऊर्जा आहे जी आपल्या संपूर्ण अस्तित्वाला बदलून टाकू शकते. पण काय होतं जेव्हा हीच मौल्यवान शक्ती आपल्याकडून नकळतपणे वाया घालवली जाते? आणि हाच मुद्दा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आपल्या आत असलेली ही सगळ्यात मोठी शक्ती आपण रोज नकळतपणे वाया तर घालवत नाही आहोत ना? हा प्रश्न दिसायला खूप साधा आहे, पण याचं उत्तर आपल्या जीवनातलं एक मोठं सत्य उघड करतं. बरं, मग ही रहस्यमय शक्ती आहे तरी काय? शास्त्रानुसार या शक्तीला वीर्य असं म्हटलं जातं. पण थांबा, हा केवळ एक शारीरिक द्रव नाही. विचार करा, अगदी जसं एका बॅटरीमध्ये एनर्जी स्टोअर केलेली असते ना, तसंच हे वीर्य आपल्या जीवनाची ऊर्जा आहे, आपलं चैतन्य आहे, आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा मूळ स्रोत आहे. आता या ऊर्जेचं महत्त्व किती जबरदस्त आहे हे समजून घेण्यासाठी चला आपण एका खास शिकवणीकडे वळूया. ग्रंथ याला डायमंड सूत्र म्हणतात आणि हे सूत्र या शक्तीचं खरं रहस्य उलगडून सांगतं. वीर्य हाच जीवनाचा सार आहे. बघा किती सोप्या शब्दात पण किती खोल गोष्ट सांगितली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यातली प्रत्येक शक्ती, मग ती शारीरिक ताकद असो किंवा मानसिक शांतता, तिचा पाया या ऊर्जेच्या संरक्षणात आहे. हेच आपल्या खऱ्या ताकदीचं मूळ आहे. आणि म्हणूनच ग्रंथ सांगतात की खरा श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे खूप पैसा आहे. खरा श्रीमंत तो आहे जो आपल्या जीवन ऊर्जेचं, आपल्या वीर्याचं संरक्षण करतो. कारण ही एक अशी संपत्ती आहे जी पैशाने कधीच विकत घेता येत नाही. ठीक आहे, मग आता हे बघूया की ह्या आत्मसंयमाचे किंवा आपण ज्याला ब्रह्मचर्य म्हणतो त्याचे फायदे नेमके आहेत तरी काय? जेव्हा आपण ही ऊर्जा जपायला शिकतो तेव्हा आपल्या जीवनात नक्की कोणते आश्चर्यकारक बदल घडतात? फरक अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे. बघा, एकीकडे आहे निस्तेजपणा आणि आळस, जे ही ऊर्जा वाया गेल्यावर होतं, आणि दुसरीकडे आहे आत्मसंयमामधून आलेली शार्पनेस, फोकस आणि एक वेगळंच तेज. दोन्हीतला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. थोडक्यात काय तर या ऊर्जेचं संरक्षण केल्यानं एक संपूर्ण परिवर्तन होतं. चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येते, डोळे तेजस्वी दिसतात, बुद्धी शार्प होते आणि संपूर्ण शरीरात जणू एक नवीन एनर्जी, एक नवीन उत्साह संचारतो. आता हा फक्त शारीरिक बदलांचा विषय नाहीये. याच्याही पुढे जाऊन एक खूप मोठा फायदा आहे. ही जपलेली ऊर्जा आपल्या मानसिक शक्तीचा, म्हणजेच आपल्या विल पॉवरचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपण दुसऱ्या डायमंड सूत्राकडे वळूया. हे आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवतं की खरी इच्छाशक्ती, म्हणजे ती ताकद ज्यामुळे आपण कोणतंही ध्येय गाठू शकतो, ती नक्की येते कुठून. किती सुंदर विचार आहे हा. खरी ताकद बाहेरून कुठून मिळत नाही, तर ती आपल्या आतच आहे. फक्त तिला कंट्रोल करायचं आहे. आणि ज्या क्षणी आपण हे करतो ना, त्याच क्षणी ती ऊर्जा एका जबरदस्त इच्छाशक्तीमध्ये बदलते, जी कोणत्याही आव्हानाला सामोरी जाऊ शकते. बरं, मग या वाढलेल्या इच्छाशक्तीचं करायचं काय? ही आपल्याला कुठे घेऊन जाते? तर ती आपल्याला घेऊन जाते जीवनावर मास्टरी मिळवण्याच्या मार्गावर. आणि हाच खऱ्या यशाचा अंतिम मार्ग आहे. हे बघा, यशस्वी जीवनाचं हे एक सरळ सोपं सूत्र आहे. स्टेप 1, आपल्या जीवन ऊर्जेचं रक्षण करा. यातूनच येते स्टेप 2, प्रचंड इच्छाशक्ती तयार होते. मग येते तिसरी पायरी, या इच्छाशक्तीने आपल्या वाईट सवयी आणि इच्छांवर विजय मिळवा. आणि मग फायनली चौथी पायरी, खरं टिकणारं यश मिळवा. हा मार्ग अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वाईट सवयींवर किंवा इंद्रियांच्या मोहांवर विजय मिळवण्याचा हाच एकमेव पक्का मार्ग आहे. या मार्गाशिवाय जे काही यश मिळतं ते तात्पुरतं असतं, ते टिकत नाही. आणि म्हणून शेवटी प्रश्न आपल्या प्रत्येकासाठी आहे. आपल्या आत लपलेली ही प्रचंड आत्मशक्ती ओळखून, तिला जपून आपल्या जीवन खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनवण्याचा पर्याय निवडायचा की नाही, हा निर्णय अर्थातच प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे. आज आपण जे काही पाहिलं, ही सगळी माहिती आणि हे ज्ञान युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या मानवीय विद्युत के चमत्कार या प्रसिद्ध ग्रंथावर आधारित आहे. ज्यांना याबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं.